नमस्कार, वेलकम टू न्यू ब्लॉग. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या एका नवीन रेसिपी व्हिडिओ मध्ये. आज खरं तर परवा मार्केटला मी जाऊन आलो आणि मार्केटला जाऊन आल्यानंतर अचानक येता येता पावट्याच्या शेंगा मिळाल्या आणि एकदम ताज्या तडफडीत गावठी शेंगा होत्या. त्यामुळे म्हटलं घेऊन जाऊया आणि प्राजक्ताला म्हटलं तू आता काय करशील याचं. एक तर आपण शेंगा शिजवू शकतो, तर त्याच्या पटकन डोक्यामध्ये आलं की आपण कोकणी स्टाईलची जसं वालाची भाजी होते तसं पावटा आणि वांग याची एक मस्तपैकी रेसिपी करू म्हटली. तर ती रेसिपी आता प्राजक्ता करते आणि ती आपण बघूया. तिने मिक्सर लावायला घेतला. मिक्सर मध्ये जे काय घातलं बघितलं आपण, खोबरं होतं, खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, मिरची. हे बघा, आपण आता हे वाटून घेतलंय आणि एकदम बारीक पाणी घालून वगैरे वाटलं नाहीये, थोडस जाडसर. ओके. त्याच्यामध्ये थोडंसं वाटण, एकदम पीठ न करता. हा, थोडस म्हणजे पाणी नाही घातलं, नुसतं वाटलं की ते असं येणार. येस, बरोबर. तिखट लागेल, टेस्ट करून बघतोय. फक्त पीठ नाहीये, अदरवाईज मस्त झणझणीत झालेलं आहे. चटणी सारखं लागणार, चटणी सारखं त्याला फील येत आहे. मस्त आहे. आणि ओव्हरऑल ही जी वालाची किंवा पावट्याची भाजी आहे, या पावट्याच्या भाजीसाठी काय काय इन्ग्रेडियंट रेडी टू प्लेस म्हणजे फोडणीसाठी घालण्यासाठी ठेवलेले आहेत ते एकदा बघून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण या भाजीची रेसिपी पण बघूया. ओव्हरऑल ही भाजी, कारण जो पावटा असतो या पावट्याला स्वतःचा असा एक मस्त फ्लेवर असतो, त्याच्यामुळे ती त्याला वांग्यासोबत एक वेगळंच हे येतं. आता मोठ्या प्रमाणात जर तुम्ही म्हणाल तर ते करू शकत नाही, कारण एवढ्या मोठ्या पावट्याची शेंगा म्हणजे कार्यक्रमांमध्ये स्पेसिफिक म्हणायचं झालं तर होऊ शकत नाही कोणी. त्याचबरोबर एक गोड प्रकारचं जेवण असतं आणि एक तिखट प्रकारचं जेवण असतं. तर याच्यामध्ये गूळ घालून सुद्धा आपण चिंच गूळ घालून सुद्धा भाजी चांगली होते. चिंच गुळाची भाजी एक मला असं वाटतं की कोकणामध्ये एक वेगळी पद्धत आहे जेवण बनवण्याची. पण आता मी ती पद्धतीने नाही करते. दुसरी भाजी जी आहे तिखट पद्धतीची भाजी, ती आज मला वाटतं तू करते. नेक्स्ट टाइम पावटे आणले की त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट आपण बघूया. हे वाटण किंवा चटणी काही ठिकाणी म्हणू शकता. वाटण, वांग आणि बटाटा, वांग बटाटा मिक्स आहे. त्याच्यानंतर पावटा सोललेला पावटा. इकडे आहे तुमचा कांदा आणि टोमॅटो आणि कढीपत्ता, तेल. ओके. तेल तापल्यानंतर प्रत्येकाला दरवेळेला जे आपण फोडणीमध्ये घालतो तेच आहे, वेगळं याच्यामध्ये काही नाही. हळद, हिंग. म्हणजे सुरुवातीची कुठलाही पदार्थ असेल ना, भाजी बनवण्याची पद्धत आहे ती एवढी सिमिलर आहे, एवढी सेम आहे की त्याच्यामध्ये वेगळेपणा काहीच नाही. फक्त वेगळेपणा हा असतो की त्याच्यामध्ये वेगळा पदार्थ अजून तुम्ही कोणता यूज करताय. जसं की आज आपण सोललेल्या पावट्याच्या शेंगा किंवा ताजे पावटे यूज करतोय आणि गावठी पावटे म्हणून वाटेत मला मिळाले म्हणून मी ते स्पेसिफिक घेऊन आलोय. आता इकडे कांदा टोमॅटोची फोडणी मारून झालेली आहे आणि बेमालूम असा स्मेल सुद्धा त्याला येत आहे. आपण घालूया वांग, बटाटा आणि पावटे पण. दोन मिनिटं पाणी न घालता नुसतं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्या मसाल्यांचं कोटिंग त्याला येईल. मिक्स होईल. मटार या पदार्थावर प्रेम करणारे खूप लोक आहेत. खूप लोकांना मटारची भाजी, मटर पनीर किंवा प्रत्येक गोष्टींमध्ये मटर हा पंजाबी डिश मधला पदार्थ आहे, तो सगळ्यांना आवडतो. पण आपला हा जो मराठमोळा पदार्थ आहे पावटा, आणि हा पावटा ज्याच्यामध्ये मिक्स होतो त्या पदार्थाची चव वाढवतो असा हा पदार्थ म्हणजे पावटा, किंवा असा इन्ग्रेडियंट म्हणजे पावटा.
याच्यावर आपण खरं तर जे आपल्या गोष्टी आहेत ज्या आपण मनापासून घरामध्ये केल्या जातात, आपण करतो, त्याच्यावर कधी प्रेम करणार आपण पाहिजे, आहे की नाही? तर प्रत्येक वेळेला मटर पनीर, याच्यामध्ये मटार, त्याच्यामध्ये मटार, किंवा कुठे कार्यक्रमामध्ये गेला तर तिथे मटार. पण आता 100 रुपये किलोचा पावटा हा जर का खायचा असेल तर म्हणजे मोठ्या कार्यक्रमांमध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आपण नाही करू शकत, परंतु घरामध्ये कमीत कमी असे पदार्थ आपण करून बघत असतो. जोपर्यंत हा पावटा शिजन होत नाहीये तोपर्यंत आपण जाऊन ईश्वरीला घेऊन येऊया, कारण तिची शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे. तर तिला आणायला जाऊया. त्याच्यानंतर ही भाजी रेडी झालेली असेल आणि तिला भूक पण लागलेली असेल येता येता. आता तिची रिएक्शन बघूया, कारण येताना तिने तिचा जो टिफिन असतो छोटा तो दिलेला नाहीये, टिफिन असतो तो गेलेला नाहीये, तिच्यासोबत नेलेला नाहीये. त्याच्यामुळे तिची रिएक्शन पण बघूया इमिडिएटली. रस्ता तर बनवून तयार आहे, पण आता अजून ओपनिंग बाकी आहे. त्याच्यामुळे फक्त लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता वापरू शकतो. कॅन यू बिलीव्ह दिस की एखाद्या वेळेला अशी पण वेळ येते की एखादी गोष्ट संपलेली असते आणि धावपळ करून पटकन जाऊन ती गोष्ट घेऊन यावी लागते. मोस्ट ऑफ दी मोस्ट आपण एकदमच सामान घरामध्ये आणत असतो जे काय घरामध्ये लागतं ते. पण या वेळेला तुम्ही बघू शकता मी 10 रुपयाचा तिखा लाल घेऊन आलाय, मिरची मसाला म्हणजे तिखट, आणि 5 रुपयाचा एव्हरेस्ट गरम मसाल्याचं पाकिट 2 घेऊन आलोय. म्हणजे काय प्रोजेक्ट, म्हणजे संपलं होतं घरात, म्हणजे सगळं संपलेलं होतं, म्हणजे डिमार्टला जायला पाहिजे, म्हणजे मोठी खरेदी करायला पाहिजे असं आहे. आता हे किती येत आहे ना 10 रुपयामध्ये ते आपण एकदा बघूया. थोडंसंच येणार नाही तरी पण बघायचं आपल्याला 10 रुपयामध्ये किती येत आहे. संपलं. किती महागाई आहे बघा. हे 10 रुपयाचं तिखट नाही गरम मसाल्याचं पाकिट. मला असं वाटतं की हा 2च चमचे असेल आणि पुरेपूर उपयोग करताना आता हे तुम्ही बघितलं असेल असं मला वाटतंय खऱ्या अर्थाने की एखाद्याच्या सुखी संसाराचं रहस्य हेच असतं की ती घरातली जी गृहिणी असते त्या एखाद्या गोष्टीचा इतका पुरेपूर वापर करून घेत असते, इतका पुरेपूर वापर करून घेत असते की त्याचा आपण विचार पण नाही करू शकत. जसं आता तुम्ही बघितलं की त्याच्यामध्ये आता एकदा झालं पाणी घालून, आता परत दुसऱ्यांदा पण पाणी घातलं. म्हणजे जी वस्तू आणलेली आहे ती वस्तू बिलकुल टाकायची नाही, त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. कदाचित आपल्याकडच्या ज्या महिला असतात त्यांना ही जाणीव खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असते की जो आपल्या घरामध्ये पैसा येतोय दॅट इज हार्ड अर्न मनी, तो काय असा सहजासहजी येत नसतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे जर का गृहिणींचा अप्रोच असेल तर ते घर नक्की पुढे जात असतं. ओके, आता मगाशी आपण बघितलं की आपण हे पावटे शिजायला ठेवले होते, तर याच्यामध्ये आता अजूनही शिजायला वेळ आहे. त्याच्यामुळे थोडासा मगाशी केलेलं आपण वाटण त्याच्यामध्ये घालूया, याच्यामुळे त्याची जी ग्रेव्ही आहे ती एकदम पद्धतशीर होईल. बघू शकतो आपण त्याच्यामध्ये आता वाटण पडलंय. वांगाचा शिजलेला असेल, बटाटा शिजलेला असेल, वेळ लागेल पावट्याला शिजण्यासाठी. दुसरीकडे राईस बनून तयार आहे आणि आमटीची तयारी पण झालेली आहे आणि ईश्वरी पण आलेली आहे विथ लॉट्स ऑफ बुक. आता ऑलमोस्ट याच्यातला जो पावटा आहे तो शिजून झालेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्राजक्ताने अजून त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केलेली आहे भरपूर अशी. त्याचबरोबर इकडे आमटी किंवा गरम मसाल्याची आमटी किंवा डाळ जे काय असेल ते आपण म्हणू शकतो ती पण रेडी झालेली आहे. आणि याचं एकदम मस्त स्मेल आणि दिसायला सुद्धा खूप छान टेक्स्चर आलेलं आहे.
आणि आल्या आल्या आमची ही गोडी मुलगी अभ्यासाला बसलेली आहे. कारण असं काय झालं ऐश्वर्य आज की तू आल्या आल्या अभ्यास करा? कोण ओरडलं तुला? ओरडलं नाही, मॅमनी म्हणलंय कम्प्लीट करणार. कुठल्या मॅम? ट्युशनच्या की क्लासच्या? क्लासच्या म्हणजे स्कूल. स्कूलच्या मॅम. ओके, म्हणजे कधीपासूनचं पेंडिंग होतं सांगू शकशील का तू? कधीपासूनच नाही, आता फिएस्टा आलाय ना म्हणून. ओके, म्हणून तो बॅकलॉग सगळं तुम्हाला क्लिअर करायला सांगितलं जे. आत्ताच येतो, आजच लेसन. जसं तुझं म्हणजे आता बॅकलॉग ठेवत नाहीस ना तू मोस्टली? नाही का ठेवतेस? नाही. ओके, व्हेरी गुड. मराठीचा अभ्यास आहे. हो. आणि दुसऱ्या बाजूला जेवण तयार आहे. पावट्याची भाजी, पोळी, आमटी, भात आणि हा वेगळा सॅलडचा काहीतरी प्रकार दिलाय पाहिजे. ओके, राहिलेल्या गोष्टींचं सॅलड बनवून टाकलेलं आहे आणि बाकी सगळं रेडी आहे झालेलं जेवण. सो आता जेवायला बसूया. ही भाजीची रेसिपी अर्थात वाल म्हणतात, काही ठिकाणी पावटा म्हणतात, आणि त्याच्यामध्ये वांग आणि बटाटा टाकला तर त्याला एक अप्रतिम अशी वेगळी चव येते. हा सगळा प्रपंच आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या फॅमिली ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय बाय. धन्यवाद. आभार. बाय बाय. बाय बाय.